नमस्कार मुलांना, आपण इयत्ता 10वी शिकत आहोत आणि त्यातला जो पहिला भाग आहे त्यामधील आपले जे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील काय करणार आहोत, तर हे जे प्रकरण आहे आपलं दुसरं वर्ग समीकरणे हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. तर बघा मुलांनो, सराव मध्ये आपल्याला काय विचारले जातील, तर काही प्रश्न जे आहे ते आपल्याला विचारले जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑप्शन देखील दिले जाणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर जो प्रश्न आहे तो आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेल्या ऑप्शनपैकी योग्य जे ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते तिला डॅश बहुपदी असे म्हणतात. तर तिला काय म्हणतात पहा, तिला रेषीय म्हणतात की वर्ग म्हणतात? अगदी बरोबर, काय म्हणतात, तर तिला रेषीय असे म्हणतात. आणि जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत की ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाच्या मोठ्यात मोठा घातांक काय असतो, 2 असते, मग ते डॅश असते. तर बघा, ते रेषीय समीकरण असते की ते वर्ग समीकरण असते हे आपल्याला सांगायचं आहे. काय असते सांगा पाहू? ते बरोबर, तर ते असते वर्ग समीकरणे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की m घन वजा 5m वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे की नाही? अगदी बरोबर, काय, तर हे जे वर्ग समीकरण आहे ते नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतींना वर्ग समीकरणाचे डॅश म्हणतात. आता तिला मुळे म्हणतात की वर्ग म्हणतात, सांगा पाहू? अगदी बरोबर, काय म्हणतात, तर मुळे असे म्हणतात. तर चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू कशा असतात, समान होतात, त्या किमतींना वर्ग समीकरणाचे काय म्हटले जाते, तर मुळे असे म्हटले जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की जर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे डॅश असतात. तर ते काय असतात पहा, ती वास्तव व असमान असतात की वास्तव व समान असतात? काय असतात सांगा पाहू? अगदी बरोबर, ती काय असतात, तर वास्तव व समान अशी असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की जर b वर्ग वजा 4ac हा शून्यापेक्षा कसा आहे, तर मोठा आहे, मग वर्ग समीकरणाचे मुळे डॅश असतात. तर ते कसे असतात बघा, वास्तव व असमान असतात की वास्तव व समान असतात? अगदी बरोबर, काय असतात, वास्तव व असमान अशी असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की जर b वर्ग वजा 4ac हा शून्यापेक्षा कसा आहे, लहान आहे, तर x बरोबर किती, वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a या डॅश संख्या नसतात. तर त्या वास्तव नसतात की ऋण नसतात? अगदी बरोबर, कशा, तर त्या वास्तव संख्या नसतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे त्यासाठी देखील आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला आधी प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. बघा, वर्ग समीकरणाचा विवेचक b वर्ग वजा 4ac हा डॅश चिन्हाने दर्शवतात. कुठल्या चिन्हाने दर्शवतात, डेल्टा की बीटा? अगदी बरोबर, कुठला, तर डेल्टा चिन्हाने दर्शवतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे अल्फा व बीटा ही मुळे असतील तर अल्फा अधिक बीटा बरोबर काय येणार आहे? बघा, c छेद a येणार आहे की वजा b छेद a येणार आहे? सांगा पाहू? अगदी बरोबर, काय येणार आहे, तर वजा b छेद a हे येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की जर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्गी समीकरणाची अल्फा अधिक बीटा ही मुळे असतील तर अल्फा बीटा बरोबर काय असणार आहे? बघा, c छेद a आणि a छेद c काय असणार आहे? अगदी बरोबर, c छेद a हे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे वर्ग समीकरणे हे आपल्या दुसऱ्या पाठावरती आपण सराव देखील घेतलेला आहे. ते प्रकरण आपण अभ्यासलेलं देखील आहे आणि आत्ताच नुकतंच आपण त्याचा सराव देखील घेतलेला आहे आणि सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने याचे जे आन्सर्स आहेत, जे उत्तरे आहेत ते दिलेली आहेत. आता आपण काय करूया, तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे जे प्रकरण आहे ते चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, ह्या आपल्याला 5 जे खेळ आहेत ते आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी एक जो खेळ आहे म्हणजेच आपण आज
गाडीचे खेळ खेळणार आहोत. हा जो कार आहे ती पासिंग कशी होते, जर तुम्ही राईट आन्सर दिलं तर ती पुढे पास होणार आहे, नाही तर नाही. मग त्यासाठी आपल्याला इथे काही प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील. योग्य आपल्याला काय द्यायचं आहे, तर ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, तरच आपली गाडी जी आहे ती पुढे पास होणार आहे. मग आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की खालीलपैकी कोणत्या समीकरणांची मुळांची बेरीज ही -5 आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 समीकरण दिलेले आहे, 4 जे ऑप्शन आहेत ते दिलेले आहे आणि आपल्याला नीट समजून उमजून काय करायचं आहे, योग्य आन्सर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर बघा इथे आहे x वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0, 3x वर्ग वजा 15x अधिक 5 बरोबर 0, 3x वर्ग बरोबर 15, x अधिक 3 बरोबर किती 0. नेक्स्ट आहे 3x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. मग आपलं योग्य ऑप्शन काय येणार आहे, अगदी बरोबर आपलं येणार आहे 3x वर्ग वजा 15x अधिक 5 बरोबर 0. हे आहे आपलं योग्य ऑप्शन आणि त्याचा कलर आहे ग्रीन. आपली गाडी पुढे पास झालेली आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की 2x वर्ग वजा 5x अधिक 2 बरोबर 0 करिता विवेचकाची किंमत जी आहे ती खालीलपैकी आहे. ते कुठले आहे ते आपल्याला सांगायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे पर्याय देखील दिलेले आहेत. ते असे आहेत की -5, 2, 2 वजा 5, 2 की 17. काय असणार आहे, अगदी बरोबर 17 असणार आहे आणि त्याचा कलर आहे येलो. आपली गाडी पुढे देखील गेलेली आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की x वर्ग अधिक 3x वजा 5 या वर्ग समीकरणात a, b, c यांच्या किमती 1, 3 वजा 5 आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. बघा 1, 3 वजा 5, 3, 1 वजा 5, 1, 3, 5 की 1 वजा 5, 3. काय असणार आहे, अगदी बरोबर ते असणार आहे 1, 3 वजा 5 हे असणार आहे. म्हणून आपलं त्याचा जो कलर आहे तो आहे रेड आणि आपलं जे ऑप्शन आहे ते देखील राईट आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे x वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर k ची जी किंमत आहे ती खालीलप्रमाणे कोणती आहे. मग 4 आहे की 0 आहे, 0 किंवा 4 आहे की 2 आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर 0 किंवा 4 आणि त्याचा जो कलर आहे तो आहे निळा आणि आपलं आन्सर देखील राईट आलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 2, दुसरं आहे n वजा 1 बरोबर काय आहे तर 2n, तिसरं आहे 1 भागिले x वर्ग कंसामध्ये x अधिक 2 बरोबर काय आहे x आणि 5 भागिले x वजा 3 बरोबर काय आहे x वर्ग आहे. तर मग आपल्याला सांगायचं आहे की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 2 हे वर्ग समीकरण आहे आणि त्याचा कलर आहे रेड. आपले उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. मग पहिला ऑप्शन आपला असा आहे की 2x वजा x वर्ग बरोबर x अधिक 5, x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग. नेक्स्ट आहे x वर्ग बरोबर 4x, त्यानंतर आहे 5x वर्ग बरोबर 90. तर मग आपलं योग्य आन्सर काय आहे, अगदी बरोबर ते आहे x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग. हे आहे आपले योग्य ऑप्शन आणि त्याचा कलर आहे ग्रीन. आपलं राईट आन्सर आलेला आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की x वर्ग अधिक mx वजा 0 या वर्ग समीकरणात एक मूळ 2 असेल तर m ची किंमत जी आहे ती खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचे आहे. बघा वजा 2, 2 भागिले 1, 2 आणि 1 भागिले 2 काय असणार आहे, अगदी बरोबर 1 भागिले 2 ही असणार आहे. तर पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे कंसामध्ये x अधिक 2 चा वर्ग बरोबर 2x वर्ग हे वर्ग समीकरण आहे. कशाचे आहे पहा, तर ते x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग. नेक्स्ट आहे कंसामध्ये x अधिक 2 कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर 2x वर्ग आणि तिसरा आहे m घन अधिक 2m अधिक 11 बरोबर 0 आणि शेवटचा आहे x अधिक y बरोबर 0. मग आपले योग्य आन्सर काय आहे, अगदी बरोबर ते आहे कंसामध्ये x अधिक 2 चा वर्ग 2x वर्ग. हे आहे आपलं योग्य ऑप्शन. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की 5m2 वजा 5 प्लस 5 बरोबर 0 खालीलपैकी कोणते विधान लागू
पडते. बघा, वास्तव व असमानमुळे, वास्तव व समानमुळे, मुळे वास्तव संख्या नाहीत आणि 3 मुळे. काय असणार आहे? अगदी बरोबर, मुळे वास्तव संख्या नाहीत आणि कलर आहे ब्लू. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे, खालीलपैकी कोणत्या समीकरणाचे मुळे 3 व 5 आहेत? बघा, x वर्ग 8x अधिक 15 बरोबर 0 की x वर्ग अधिक 8x वजा 15 बरोबर 0, x वर्ग अधिक 3 x अधिक 5 बरोबर 0 की x वर्ग वजा 15 x अधिक 8 बरोबर 0. काय असणार आहे? अगदी बरोबर, x वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0 हे असणार आहे आणि कलर आहे रेड. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे दुसरं वर्ग समीकरण हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्यावर आपण काय करणार आहोत तर परीक्षा देखील घेणार आहोत. म्हणून बघा, आपल्याला या परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 4 जे ऑप्शन आहे ते देखील विचारले जाणार आहे. आणि पहिला जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आपला जो ऑप्शन आहे तो असा आहे की x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर किती? 2. n वजा 1 बरोबर 2n की 2n हा दिलेला आहे. त्यानंतर x भागिले x वर्ग कंसामध्ये x अधिक 2 बरोबर x आणि दुसरं आहे 5 भागिले x वजा 3 बरोबर x वर्ग. काय असणार आहे? अगदी बरोबर, x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 2 हे असणार आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे x वर्ग अधिक 3x वजा 5 या वर्ग समीकरणात ABC यांची किमती 1, 3 वजा 5 आहेत. मग त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, 1, 3 वजा 5, 3, 1 वजा 5, 1, 3, 5 की 1 वजा 5, 3. काय असणार आहे? अगदी बरोबर, 1, 3 वजा 5 हे असणार आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की 5m2 वजा 5 अधिक 5 बरोबर 0 खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते लागू पडणार आहे? तर वास्तव व असमान मुळे, वास्तव व समान मुळे, मुळे वास्तव संख्या नाहीत आणि तिन्ही मुळे. काय असणार आहे? अगदी बरोबर, मुळे वास्तव संख्या नाहीत हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की x अधिक 2 वर्ग बरोबर 2x वर्ग हे वर्ग समीकरण आहे. मग x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग. दुसरा आहे कंसामध्ये x अधिक 2 कंस पूर्ण त्याचा वर्ग 2x वर्ग. तिसरा आहे m घन अधिक 2m अधिक 11 बरोबर 0. लास्ट आहे x अधिक y बरोबर 0. मग आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, x अधिक 2 कंसामध्ये वर्ग 2x वर्ग हे आहे आपलं योग्य आन्सर. नेक्स्ट जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की 2x वर्ग वजा 5x अधिक 2 बरोबर 0 करिता विवेचकाची जी किंमत आहे ती खालीलपैकी कोणती आहे? बघा, वजा 5, 2, 2 वजा 5, 2 की 17. काय असणार आहे? अगदी बरोबर, 17 असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत? ऑप्शन आहेत x वर्ग 8x अधिक 15 बरोबर 0, x वर्ग अधिक 8x वजा 15 बरोबर 0, x वर्ग अधिक 3x अधिक 5 बरोबर 0. नेक्स्ट आहे x वर्ग वजा 15x अधिक 8 बरोबर 0. मग काय असणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, ते असणार आहे की x वर्ग अधिक 3x अधिक 5 बरोबर 0. नेक्स्टचा आपला क्वेश्चन आहे तो आहे x वर्ग अधिक mx वजा 0 या वर्ग समीकरणाचे एकमूळ 2 असेल तर m ची जी किंमत आहे ते आपल्याला सांगायची आहे. दिलेले आहेत 4 ऑप्शन. फर्स्ट आहे वजा 2, 2 भागिले 1, 2 आणि 1 भागिले 2. काय असणार आहे? अगदी बरोबर, 1 भागिले 2 हे असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की x वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0 ची जी मुळे आहेत ती वास्तव व समान असतील तर k ची जी किंमत आहे ती खालीलप्रमाणे कोणती आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ते आहे 4, 0, 0 किंवा 4 आणि 2. काय असणार आहे? अगदी बरोबर, 0 किंवा 4 हे असणार आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही? आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. फर्स्ट आहे 2x वजा x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 5, x वर्ग अधिक 4x बरोबर 11x अधिक 2. नेक्स्ट आहे x वर्ग बरोबर 4x आणि शेवटचा आहे 5x वर्ग बरोबर 90. मग आपले योग्य पर्याय काय आहे? अगदी बरोबर, दुसरं जे आहे x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग हे आहे आपले योग्य पर्याय.
आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची बेरीज ही -5 येते? तर बघा, x वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0, की 3x वर्ग वजा 15x अधिक 5 बरोबर 0, की 3x वर्ग बरोबर 15x अधिक 3 बरोबर 0, की x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. मग काय येणार आहे? अगदी बरोबर ती येणार आहे की 3x वर्ग वजा 15x अधिक 5 बरोबर 0 हे येणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपलं जे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे याच्यावरती आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील इथे समजून घेणार आहोत. तर इथे आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला दिलेला आहे की कंसामध्ये x वजा 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3 हे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहून ABCच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला ठरवायच्या आहे. म्हणून बघा, आपण इथे त्या ठरवलेल्या आहेत. तर बघा, त्या आपण ठरवलेल्या आहेत की कंसामध्ये x वजा 1 चा काय आहे? वर्ग बरोबर 2x अधिक 3 हे काय आहे? समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून x वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर काय आहे? 2x अधिक 3. मग x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर किती? तर 0. मग ABCच्या ज्या किमती आहेत त्या काढलेल्या आहे आपण. a बरोबर 1, a बरोबर किती? 1, b बरोबर वजा 4 आणि c बरोबर किती? तर वजा 2. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की m बरोबर 2 ही 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाची उकल आहे का हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा, त्याचं जे आन्सर आहे ते आपण घेतलेलं आहे की 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या बहुपदीत m बरोबर किती? 2 ही किंमत ठेवून मग बहुपदीची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणून 2m वर्ग वजा 5m बरोबर 2 वर्गमुळात 2 चा वर्ग वजा 5 वर्गमुळात 2. मग 2 वर्गमुळ कंसामध्ये किती? 4 आणि वजा 10. मग 8 वजा 10 म्हणजेच वजा 2 हे 0 तर नाही. म्हणून m बरोबर 2 ही 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाची उकल नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत की x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. म्हणून बघा, अवयव पद्धतीने आपण इथे घेतलेलं आहे. तर x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर काय आहे? 0. मग x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर किती? तर 0. x कंसामध्ये x अधिक 5 कंस पूर्ण वजा 4 कंसामध्ये x अधिक 5 बरोबर किती? तर 0. म्हणून येथे x अधिक 5 x वजा 4 बरोबर किती आलेला आहे? 0. मग x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर किती येणार आहे? 4. मग वजा 5 4 हे वर्ग समीकरणाचे काय आहेत? तर ती मुळे आहेत. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की वर्ग समीकरण सोडवण्याचे जे सूत्र आहे ते आपल्याला सांगायचे आहे. बघा, जे वर्ग समीकरण आहे ते सोडवण्याचे जे सूत्र आहे ते आपल्याला लर्न करायचे आहे की x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे वर्ग समीकरण सोडवण्याचे काय आहे? सूत्र आहे. म्हणून अल्फा बरोबर काय येणार आहे? वजा b अधिक वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी काय आहे? 2 आहे. आणि बीटा बरोबर काय येणार आहे? वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेदस्थानी आलेला आहे 2a. अशा त्याच्या उकली आपल्याला दाखवता येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्ग समीकरणे कोणकोणत्या पद्धतीने सोडवता येतात? तर बघा, वर्ग समीकरणे जी आहे ती पुढील पद्धतीने सोडवता येतात. जे आहे वर्ग समीकरणे अवयव पद्धती, पूर्ण वर्ग पद्धती, तसेच इथे वर्गसूत्राचा वापर करून सुद्धा आपल्याला काय करता येतात? तर वर्ग समीकरणे जे आहे ते सॉल्व करता येतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेऊयात की x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 या समीकरणामध्ये विवेचकाची जी किंमत आहे त्या काढायच्या आहेत. बघा, आपण ते इथे काढून घेतलेल्या आहेत की x वर्ग अधिक किती? 7x वजा 1 बरोबर 0 ची जी तुलना आहे ते आपल्याला कशाशी करायची आहे? तर
एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 याच्याशी करायचे आहे. म्हणून बघा आपण ABCच्या ज्या किमती आहेत त्या घेतलेल्या आहेत की A बरोबर 1, B बरोबर 7 आणि C बरोबर किती -1. म्हणजेच B वर्ग वजा 4AC बरोबर 7चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले किती आहे तर कंसामध्ये -1 हे आहे. म्हणून 7 7 49, 4 1 4, 49 अधिक 4 बरोबर आलेले आहे 53. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात की 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे. तर k ची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. तर बघा जी k ची किंमत आहे ती इथे आपण काढून घेतलेली आहे. तर बघा 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर किती 0 या वर्ग समीकरणात x बरोबर वजा 2 ही किंमत आपल्याला ठेवायची आहे. मग 2 कंसामध्ये वजा 2 त्याचा वर्ग अधिक k गुणिले वजा 2 वजा 2 बरोबर किती तर 0. म्हणून 8 वजा 2k वजा 2 बरोबर किती येणार आहे 0. म्हणून इथे 2k आणि 8तून 2 गेले वजा 6, बे 1 बे आणि बे 3 6. मग k ची जी किंमत आहे ते आपण किती काढलेली आहे तर k ची किंमत 3 आलेली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की जर अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे असतील तर 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0 मध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा बीटाच्या किमती ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. तर बघा अल्फा बीटाच्या ज्या किमती आहेत त्या आपण इथे काढलेल्या आहे की अल्फा काय आहे तिथे बघा तर अल्फा अधिक बीटा बरोबर किती वजा b/a म्हणजेच वजा कंसामध्ये वजा 4/2. मग अल्फा बीटा बरोबर किती c/a म्हणजेच त्याची किंमत आपण ठेवलेली आहे वजा 3/2. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या व 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 34 आहे. तर तिच्या आजचे जे वय आहे ते आपल्याला काढायचे आहे. बघा ते जे वय आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. तर प्रगतीचे आजचे वय आपल्याला काय म्हणायचे आहे x. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय मग काय होणार आहे x वजा 2. 3 वर्षानंतरचे वय x अधिक 3. दिलेल्या अटीनुसार x वजा 2 x अधिक 3 बरोबर किती आहे 84. मग x अधिक x वर्ग अधिक x बरोबर किती वजा 6 बरोबर येणार आहे 84. मग x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर किती तर 0. मग x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा किती 90 बरोबर 0. ही अवयव आपण पाडलेली आहेत. मग x कंसामध्ये x अधिक 10 वजा 9 कंस पूर्ण x अधिक 10 बरोबर किती तर 0. मग x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर काय येणार आहे 0. मग x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 9 हे येणार आहे. जे वय आहे ते ऋण असू शकत नाही म्हणून x बरोबर किती तर 9. मग प्रगतीच्या आजचे वय किती आहे तर प्रगतीच्या आजचे वय आहे 9. कारण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर किती 0 या रूपात असते तेव्हा ते पूर्ण वर्ग पद्धतीत कोणत्या रूपात लिहिता येते हे आपल्याला मांडायचं आहे. म्हणून बघा ते आपण मांडून घेतलेलं आहे की पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना आपल्याला माहित आहे सूत्र की x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर किती आहे 0. हे समीकरण आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक b/2 वर्ग आणि त्यानंतर वजा b/2 चा वर्ग अधिक c बरोबर 0 म्हणजेच x अधिक b/2 चा वर्ग बरोबर b/2 चा काय होणार आहे वर्ग वजा c या रूपात आपल्याला लिहिता येतो. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण काही जे प्रश्न उत्तरे आहेत ते देखील इथे आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. तर आपलं जे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरण हे आपण अभ्यासलेलं आहे त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून देखील आपण हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण इथे समजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे प्रकरण आहे दुसरं वर्ग समीकरणे हे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.